गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात आमची आजकाल अशी काहीशी व्हायला लागली आहे. रात्री राधा खेळताना सगळे टॉयज पसरवून ठेवते. सकाळी आधी ते आवरावे लागतात. मग ब्रश करून बाहेर मस्त थोडंसं विटॅमिन डी आणि गरम पाणी घेतलं. लगेचच एका साईडला चहा ठेवला आणि दुसऱ्या साईडला नाश्त्याची तयारी केली. बरं, शिळ्या पोळ्यांचा काला कोणाकोणाला आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मम्मा उठली आहे समजल्यावर राधा लगेच उठून बसते झोपेतून. मग ती उठल्यावर आधी तिला खूप सारे गुड मॉर्निंग किसेस दिले. उठल्या उठल्या मी तिला सगळ्यात आधी पाणी पाजते. सकाळी मी उठल्यावर टीव्हीवर मंत्र लावून देते. स्वामींचा मंत्र, गायत्री मंत्र, हनुमान चालीसा. त्याने घरात खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि राधाच्याही कानावर मंत्र पडतात. आम्ही चहा घेत असताना तिलाही थोडंसं दूध पाजते मी. सोबत एखादं फळही देते खायला. मी तिच्यासाठी इतक्या हौशीने बेल्ट आणते पण ते 1 मिनिटही राहू देत नाही. अंघोळ तर राधा खूप एन्जॉय करते, पण अंघोळ झाल्यावर कपडे घालायला मात्र तिला अजिबात आवडत नाही. आणि मग फायनली कपडे घातले गेले की असा आनंद होतो मॅडमला. आमचं रोजचं रुटीन आहे. डॅडाला बाय बाय करायला बाहेर जायचं, मग डॅडा पाया पडणार, त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि मग ते गेले का थोडा वेळ तोंड उतरवून बसायचं. दुपारी तिला ड्रायफ्रुट्स टाकून शिरा केलेला तो खाऊ घातला आणि मग तिला झोपवलं थोडा वेळ. ती झोपली की मलाही शांततेत जेवण करता येतं. आणि संध्याकाळी आम्ही जाणार होतो डॅडासोबत डेटवर, म्हणून राधा तयारी करून बघा कशी दरवाजाजवळ जाऊन उभी आहे. ॲक्च्युली आज राधाचा 9 मंथचा बर्थडे, वुमेन्स डे सगळं सोबतच सेलिब्रेट करून घेतलं आम्ही. आधी P&Sमध्ये गेलो. इथलं फेमस केक शॉप आहे, तिथे जाऊन मस्त पेस्ट्री कट केली. थोडीशी राधालाही खाऊ घातली टेस्ट म्हणून. आणि बाहेर आल्यावरती राधाचा आनंद बघायचा फक्त. मग श्री विहारला गेलो. तिथे जाऊन आधी मसाला चहा घेतला आणि मग समोसा खाल्ला एक एक आणि मग घरी यायला निघालो. आज इंडियाची मॅच होती म्हणून घरीच मस्त पिझ्झा ऑर्डर केला आणि मॅच बघत बघत पिझ्झा खाऊन आजचा दिवस संपवला.